नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आनंदाचा, आरोग्यदायी जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या काही आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आजची सकाळचा जो काही सीन होता, तर तो खूप प्रचंड सुंदर असा होता आणि 4-5 दिवसापासून कंटिन्यू सतत नुसता पाऊसच चालू झाला आहे. कपडे वाळण्याचा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि सगळीकडे नुसतं ओलं-ओलंच आणि थंडगार वातावरण झालं आहे. तरी मला खूप गरम होतं. तर मला खूप आवडतं असं वातावरण गारगार. तुम्हाला पण असं वातावरण आवडतं का? आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजची माझी जी काही सकाळ आहे, तर मुलं स्कूलला गेल्यानंतर पहिलं जे काम होतं, ते मला आज करायचं होतं, ते म्हणजे दळण. तर सकाळी उठल्यावर सगळं झाल्यानंतर पहिलं दळण दळायला करायला घेतलं आणि ते यांच्याकडे देणार आहे दळण्यासाठी. तर मग ते जाताना टाकून देतील आणि नंतर मी जेव्हा जाईल गोलूला श्लोकला घ्यायला, तर तेव्हा घेऊन येईल आणि आता आज काही करणार आहे, तर आजपासनं नवरात्रीची जी काही क्लीनिंग आहे, साफ-सफाई, तर ती सुरू करते मी. आणि नवरात्रीसाठी तर करणारच होती, पण आम्हाला सुतक सुद्धा पडलं होतं आणि सुतक पडल्यामुळं आता पूर्ण डीप क्लीनिंग ही माझी होणार आहे. नवरात्र झाल्यानंतर मी डीप क्लीनिंग ही करणार होती. पण आता नवरात्र सुतक जे काही आहे, तर त्यामुळे मी म्हटलं की नाही आता डीप क्लीनिंग करूयात. मग दिवाळीच्या वेळेस काही खूप आवराआवर करायची नाही. तर मग आत्ताच मी दिवाळीचं आणि नवरात्री दोन्हींचे आवरून घेणार आहे. आणि मुलांचे सुद्धा पेपर हे चालू होत आहे सोमवारपासनं. तर बघू कसं-कसं आवरते वगैरे तर तुमच्यावर नक्की शेअर मी करणारच आहे. सगळ्यात पहिल्यांदी ज्या काही गाद्या होत्या, तर त्या मी पहिल्या उन्हात टाकल्या. ऊन तर नव्हतं, पण कवळं ऊन पडलेलं होतं. मग जोपर्यंत मी आवरते आहे, तोपर्यंत थोडंसं त्या छान सुकतील जे आणि काही लहान मुलं आहेत, ते सू वगैरे करतात, तर थोडाफार हा वास असतो. तर म्हटलं थोडा वेळ टाकून देऊयात आणि मला अशीच सवय आहे गादीखाली कॅरी बॅग्स किंवा छानपैकी पेपर्स, पुठ्ठा वगैरे सांभाळून ठेवण्याची. कधी पण कामं येतं ते. मग थोडंफार मी सांभाळूनच ठेवते. कपड्यांमुळे कबर्ड हे नेहमी आवरलं जातं माझं. पण हा कॉट काही मात्र आवरला जात नाही. कारण त्याच्यामध्ये न लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहे. जेव्हा लागतं तेव्हा ओपन करून आपण ती काढतो आणि परत बंद करतो. तर त्यामुळे तिकडे जास्त काही लक्ष जात नाही. तर बघा किती घाण होती आणि ही घाण येण्याचं कारण फक्त हेच होतं, की जे काही 2 प्लाय आहेत तर ते जॉइन केल्यामुळे त्या जी काही फट दिसते किंवा जे काही पार्टिशन झालं आहे, तर त्यातनं ना धूळ ही पडते भुसा टाइप. तर ते का होतं आणि त्याच्यासाठी मी काय करू? तर नक्की तुम्हाला जर माहीत असेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट करा, की "ताई तू हे कर" वगैरे. तर मी एक जुगाड केलेला आहे, तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. पण तुम्ही सुद्धा मला सांगा त्याचं सोल्युशन, की मी नक्की काय करू? तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी सांगेल, की जेव्हा कधी मी क्लीनिंग करते, कोणतीही क्लीनिंग असो, किचन आवरते किंवा हॉल, बेडरूम्स वगैरे, तर सगळ्यात मोठी मदत मला जी काही होत असेल, तर माझा हा अगॅरोचा व्हॅक्यूम क्लीनर. तर खरंच मला खूप खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात त्याची मदत असते. जी काही धूळ असते बाहेर फरशीवर पडलेली किंवा कॉटमध्ये आता तुम्ही बघत असाल ड्रॉवर्स वगैरे, तर मी नेहमी हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करते. तुम्ही नेहमी माझ्या क्लीनिंगमध्ये बघत असतात. तर मी ते Flipkartवरनं घेतलेलं आहे. 3499 ला 3499 ला आणि Amazonला सुद्धा भेटतं ते. तर आणि वेट आणि ड्राय तर असं ते व्हॅक्यूम क्लीनर आहे. दोन्हीही गोष्टी ह्या आपल्या होत असतात. ओलं वगैरे असलं तरीही तो आपण यूज करू शकतो त्याचं. आणि त्याचबरोबर 10 लिटर त्याची कॅपॅसिटी आहे. 1000 वॅटचं आहे ते आणि प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे. खूप मोठं आपल्या घरासाठी घेतोय तर खूप मोठं घ्यायची गरज नाहीये. आपल्याला एवढं 10 लिटरचं सफिशियंट आहे घरासाठी. ज्या कोणाला क्लीनिंग खूप आवडते किंवा ज्यांना वेळ नसतो, अशा काही माझ्या मैत्रिणी असेल, जर तुम्हाला खरंच गरज असेल, तर नक्की तुम्ही घ्या. खूप मदत होते या व्हॅक्यूम क्लीनरची. घरामध्ये जेव्हा तुम्ही क्लीनिंग कराल, तर तुम्हाला असं वाटणार पण नाही, की सगळीकडे धूळच झालेली आहे. तर फरची असो, तर फरचीसुद्धा मी त्याने क्लीन करून घेत असते, जेव्हा माझं सगळं आवरून होतं. त्यामुळे धूळ हा विषयच राहत नाही आणि काही जणांना डस्टचा खूप प्रॉब्लेम असतो. डस्टमुळे सर्दी वगैरे आणि बाकीचे खूप सारे प्रॉब्लेम्स ह्या होत असतात. तर मला ना, जेव्हा मी आवरते आणि धूळ-धूळ झाली, की मला पण शिंका चालू होतात. तुम्हालाही होत असेल कदाचित. तर हा मोठा माझा जो काही इश्यू असतो, तर तो माझा सॉल्व्ह झालेला आहे आणि खरंच खूप छान मदत होते या व्हॅक्यूम क्लीनरची. जर तुम्ही खरंच अफोर्डेबल असाल किंवा तुम्ही घेऊ शकत असाल, तर नक्की घ्या. तुम्हाला मदतच होईल त्याची.
आणि त्याने मी तर म्हणेल माझा बेस्ट फ्रेंड, माझा पार्टनरच आहे क्लिनिंगसाठी हे अगॅरोचं व्हॅक्यूम क्लीनर. कधीतरी लागणारं सामान, त्याचबरोबर एक्स्ट्राचे जे काही ब्लँकेट्स आहेत, तर ते सगळ्या गोष्टी मी ह्या कॉटमध्ये ठेवत असते. जे काही टब, टोकरी वगैरे होतं, तर ते डायरेक्ट धुवून घेतलं, कारण खूप सारी ही धूळ त्याच्यामध्ये होती. आणि आता हे जे काही ब्लँकेट रजईसारखं आहे, तर ते एक एक्स्ट्राचं मी वरती ठेवणार आहे. आणि आत्ता असं मला वाटलं होतं, की मी वरती ठेवेल. परत म्हटलं हे वरती काढलं आहे, पण कुठे ठेवू? मग पुन्हा मी ते कॉटमध्येच ठेवणार आहे, दिसेल तुम्हाला. आणि त्या कॉटमध्ये मी ठेवलेला होता आमचा लग्नाचा अल्बम. तर तो भेटला आणि 15-20 मिनिटं मग तो अल्बम बघत बसली. तर जेव्हा असं काही फोटोज वगैरे बघतो, तर तेव्हा आपण जे काही क्षण अनुभवलेले असते, तर ते सगळे असे आठवतात, की तेव्हा मी हे केलं होतं, तेव्हा ते केलं होतं. आणि पुन्हा एकदा खुश झाली आणि माझा जो काही थकवा होता, तो निघून गेला. आणि हा जो काही दुसरा अल्बम होता छोटा, तर तो माझ्या सासू-सासऱ्यांचा आहे. तर एकदा घरी गेली होती गावाला, तर तो मला दिसला आणि मी तो सुद्धा घेऊन आली. म्हटलं इकडे-तिकडे जाईल, मग त्याच्यासाठी सुद्धा एक अल्बम मी घेऊन येणार आहे आणि त्यात सगळे फोटो हे सेव्ह करून ठेवणार आहे. तर यांचे पण लहानपणीचे फोटो आहे. माझी नणंद, दीर वगैरे तर सगळ्यांचे असे लहानपणीचे फोटो आहेत त्यात. तर त्या सगळ्या मेमोरीज मला सेव्ह करायला खूप आवडतात. आणि तुम्हाला बोलली होती, की मी जुगाड केला, तर तो हा जुगाड केला. जे काही चिकट वगैरे होते, तर मी ते लावून दिलेले आहे. तर बघू त्यातनं जोपर्यंत मला तुम्ही सोल्युशन देत नाही, तोपर्यंत तर मग हाच जुगाड मी ठेवणार आहे. तर परत 5-6 दिवसांनी बघेल, की त्यातनं धूळ वगैरे पडली, थोडासा भुसा वगैरे, तर चेक करेल. नाही पडला तर तसंच ठेवेल आणि तोपर्यंत तुम्ही मला सोल्युशन नक्की द्या सर्वांनी. आणि त्यानंतर मग हा माझा कॉट असा मी आवरून ठेवला. त्यात जे काही सामान होतं, जे मला लागत नव्हतं, तर ते सगळं मी पुन्हा झटकून, पुसून वगैरे सगळं पुन्हा ठेवून दिलं ज्याच्या त्याच्या जागेवर. आणि नंतर हा कॉट छान वरतून सुद्धा आता पुसून घेते. आता मला सुतक होतं, जर मी तुम्हाला सांगितलं, तर मी काय केलं, ह्या स्प्रे बॉटलमध्ये ना लिक्विड जे मी बनवते थोडंसं विम जेल, पाणी आणि त्यात मी आज गोमतीर सुद्धा थोडं टाकलं होतं. कारण मग सुतक वगैरे होतं, म्हटलं सगळीकडे स्प्रे होईल घरामध्ये. आणि असा सुद्धा मी दुसरा जुगाड हा केलेला आहे. गोमूत्र हे कीटकनाशक गुणधर्म असल्यामुळे खूप पवित्र मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कधीही शुभ कार्य जेव्हा घडतं, तेव्हा शुभ कार्यामध्ये अशुभ गोष्टी घडू नये म्हणून गोमूत्राचा वापर करतो आपण. आणि भरपूर ठिकाणी भरपूर जण गोमूत्र हे उपाशी पोटी पितात. तर त्याने जे काही आपले आजार वगैरे असतात, तर ते कमी होतात. त्याचबरोबर आपलं वजन सुद्धा कमी होतं. आणि आपण जेव्हा दररोज फरची पुसतो, तर फरची पुसताना त्या पाण्यामध्ये जर गोमूत्र हे टाकलं, तर घरातील जो काही वास्तुदोष असतो, निगेटिव्हिटी असते, तर ती कमी होते. तर असे खूप सारे फायदे हे आपल्याला या गोमूत्रापासून भेटत असतात. त्यानंतर जी काही ही जाळी असते खिडकीची, तर ती मी नेहमी 1-2 मग्गा पाणी भरून ती छान स्वच्छ धुवून घेत असते. खूप पाणी नाही यूज करत, कारण तिथे फर्निचर आहे, तर त्यामुळे 1-2 मग्ग्यामध्ये छान अशी जी काही नेटवर जी काही डस्ट असते, तर ती धुवून घेत असते. शक्यतो मी व्हॅक्यूम क्लीनरने पण क्लीन करते, पण थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा पुसून घेते. तर खिडकीसुद्धा मी छान अशी क्लीनिंग केली आहे. ज्या काही काचा आहे त्या बाहेरनं जेवढा माझा हात पुरला तेवढा पुसून घेतला आणि छान स्वच्छ केल्या. त्यानंतर मग म्हटलं चला आता खिडकी पुसली, तर हे जे काही कर्टेन्स आहेत, पडदे, तर ते पण धुवून टाकूयात. अ, तर अ, सगळेच कर्टेन हे मी धुवून घेतले, मशीनमध्ये ड्राय केले आणि पुन्हा मी हँगरला लावून दिले. कारण खूप पाऊस पडत होता, बाहेर कुठं सुकत टाकणार आणि फॅन वगैरे लावून दिला तर ते लगेच सुकून जातात. तर मग ते कर्टेनसुद्धा माझे धुवून झाले सगळे. आणि त्यानंतर मी ज्या काही सगळं आवरून झाल्यानंतर मग मी गाद्या घेऊन आली. कारण पाऊस पुन्हा चालू झालाच होता. मग आजकाल तर कधीही पाऊस पडतो, कधी ऊन पडतं, तर कधी थंडी वाजते. तर जे काही तिन्ही ऋतू आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, तर ही तिन्ही ऋतू आपल्याला वर्षभर अनुभवायला भेटतात. रेनकोट काढावं लागतं, छत्री काढावी लागते, ते झालं की स्वेटर काढावं लागतं. तर ह्या गोष्टी चालू झालेल्या आहे सध्या. आणि सुरुवातीला मी जे काही मिकी माऊसचं जे काही बेडशीट होतं, तर ते घेतलं. म्हटलं आपण आज मुलांसाठी बेडशीट टाकूयात. पण ते जरा कमी पडलं. कारण मोठा कॉट आहे, डबलचं बेडशीट हे लागतं आणि ते होतं सिंगलचं.
आणि नंतर मग ते नाही त्यावर बसलं. मग मी दुसरं जे काही रेग्युलर वापरते, तर ते बेडशीट टाकून घेतलं. ज्या काही उशाच्या खोळी होत्या, तर त्या बदलून घेतल्या. तर ते सुद्धा आता धुवायला सगळं टाकून देईल. आणि जेव्हा कधी आपण हे सगळं जे काही पसारा हा काढतो ना, तर थकवा हा जाणवतो. पण जेव्हा सगळं आवरून होतं ना, तेव्हा खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर जी काही सगळे चार्जर, मोबाईल, टॅब तर हे सगळं आहे ना दररोज इथेच असतं. इथे सगळेजण संध्याकाळी फोन चार्जिंगला वगैरे लावतात. तर हे जे काही काम आहे हे माझं दररोजचंच आहे आणि सगळे चार्जर आहे ना असे वेगवेगळे करून ते नंतर बॉक्समध्ये ठेवायचे. तर आज हा पूर्ण जो काही ड्रॉवर आहे हा पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तर या सुद्धा ड्रॉवरमध्ये मी फक्त चार्जर्स ठेवलेले आहे. ज्या काही हॉस्पिटलच्या फाइल्स आहे मुलांच्या, आमच्या तर त्या फाईल ठेवते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माझी आवडती गोष्ट म्हणजे माझा वेइंग बॅलन्स. तर हा वेइंग बॅलन्स मी असा समोरच ठेवते. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी वेट चेक करते आणि मग मला कळतं, की नाही आता वजन आपलं वाढायला लागलेलं आहे. मग थोडं जेवण कमी करते. त्यानंतर थोडी एक्सरसाइज वाढवते आणि ही गोष्ट ना खरंच सगळ्यात गरजेची आहे. त्यामुळे काय होतं ना आणि सध्या तरी माझं वेट मेंटेन आहे. पण मला अजून वेट कमी करायचं आहे. खूप कमी झालं होतं. आता पुन्हा भरपूर वाढलेलं आहे. 4-5 किलोनी माझं वेट हे वाढून गेलेलं आहे. पुन्हा चाललंय माझं, की आपण वेट कमी करूयात. पण अजून काही योग आलेला नाही. मला एक्सरसाइज करायला सुद्धा जमत नाहीये. एक्सरसाइज आणि जेवण जे काही असतं, तर ते आपण दोन्हींचा जर बॅलन्स केला ना, तर वेट हे वाढत नाही आणि मेंटेन राहतं. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, आपल्याकडे वेइंग बॅलन्स जो काही वजन काटा असतो, तो असायलाच पाहिजे. कारण जेव्हा तो आपल्याला दिसतो, तेव्हा आपण वजन हे चेक केल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला कळतं, की नाही आपलं वजन वाढतंय आणि वजन मेंटेन सुद्धा राहिलं पाहिजे. कारण आपल्याला खूप सारे इश्यूज, खूप प्रॉब्लेम्स येतात, गुडघे वगैरे दुखणं आणि बॉडीमध्ये ना जेव्हा वजन वाढतं ना, तर आपल्याला फक्त आणि फक्त असा आळस भरलेला असतो पूर्ण बॉडीमध्ये. कधीच असं फ्रेश वाटत नाही. तर वजन कोणतंही काम करण्याची अजिबात इच्छा राहत नाही. त्यामुळे वजन हे मेंटेन ठेवावं आणि वजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, वजन वाढवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप अवघड आहे. पण वजन कमी करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. वजन कोणीही कमी करू शकतं. मी स्वतः वजन कमी केलेलं आहे. कोणताही डायटिशियनकडे मी गेलेले नाही. जे काही आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ असतात, ते खाऊन मी वजन कमी केलेलं आहे आणि आजही मी माझं वजन मेंटेन ठेवते. तर त्याचा जेव्हा मी वजन कमी करेल, जे काही माझं टार्गेट आहे सध्या, तर जेव्हा मी वजन कमी करेल, तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करेल आणि तर असो, त्यानंतर मी सगळे हे जे काही कपाट आहे, जे काही माझे वॉर्डरोब्स, तर हे मी नेहमी क्लीन करते. तुम्ही नेहमी बघितलेलं आहे माझ्या क्लीनिंग व्लॉगमध्ये. तर ते पण मी आज पूर्ण जो काही स्प्रे होता तो मारला आणि वरचे वरच क्लीनिंग केली. सगळं काही बाहेर काढलं नाही, कारण ते कंटिन्यू माझं काम असतं चालूच. आणि त्यानंतर जे काही घड्याळ राहिलं होतं, तर ते पण क्लीन करून घेतलं आणि नंतर मला खूप आनंद झाला, की चला आता सगळं आवरून झालं आणि वरती बघितलं तर अरे, फॅनला तर खूप घाण होती आणि फॅन पुसायचा हा राहून गेला होता. त्यानंतर मग मी तो आणि फॅन मी त्याचबरोबर असा स्वच्छ, क्लीन असा फॅन करून घेतलेला आहे आणि खूप खूप गरम झालेला आहे. खूप सारा घाम सुद्धा आलेला आहे. चला मी फ्रेश होते. तर आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांनी नवरात्रीच्या क्लीनिंगला सुरुवात करा. थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बाय बाय.